आता जिथे कशासाठी इथे आलो ते आपल्यासोबत रिव्ह्यू होणार आहे बघा समोर. असा इथे प्रोग्राम चालू आहे आणि ही बालाची आई आहे. आता आपला बघा हा असा आपला सुक्का मटण आहे आणि भाकरी, कांदा, लिंबू आणि राईस. आता इथं आपल्याला चहा आलेला आहे आणि आपली शिवडी आलेली आहे. शिवडी ना शिवडी. आता इथं आम्ही शुभमची इथं आलेलो आहोत आणि शुभमची इथं बघा काय आहे प्रोडक्ट हो. कसलं आहे? सिरम आहे का? मस्त आहे का हो. नाव माझी चल. काय शिवडी काय चाललंय? तर इथं आम्हाला चहा आणलाय तर आम्ही चहा पितो ना. ते शुभमचा घर बघा. मी तुम्हाला नंतर शुभमचं घर दाखवी ना पूर्ण टूर. आणि आज सकाळी केस धुतलेली तर शुभमने मशीन मारून बघा कशी सुकवली सिरम वगैरे लावून. तर तो तेच दाखवत होता का बघ कसे केलेत मी केस म्हणून. तर आहे शुभमचा आमची सलोन. माझ्या केसांना सुकवलं आता रिंकीच्या केसांना सुकवतोय. नाही असा वेगळाच काहीतरी चालू असतं. काय आहे बघू बाबा. डॅन्ड्रफ बोलतो बघाया. कसला डॅन्ड्रफचा काय? हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना तर गुड मॉर्निंग. आणि मी आले आहे रेशवीला म्हणजे माझ्या माहेरी आणि इथे मी शुभमच्या इथे आहे सध्या आज. आणि हा बघा शिवडी आपला. तर आता म्हणजे सिनोला सुट्टी आहे 2 दिवस तर बरा चला जाऊया. अंकिता पण आलेली तर आम्ही इथे आलो सुट्टीसाठी. तर चाललंय थोडा आराम. आता माहेरी आल्यावर थोडा आपला आराम असतो. तर चिल चाललाय. तर चहा वगैरे घेऊन झालंय आणि आता मग मम्मीने आम्हाला भाकरी केली खायला. थोड्या वेळाने खाऊ. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आता इथे पप्पा चालले कामावर तर पप्पांचा चाललाय नाश्ता. आता भाकरी असं चाललंय आणि इथे शिवडी. मम्मीची झाली देवपूजा सर्व. काय करतस मम्मी? इथे केलेले आहे आम्हाला नाश्त्याला भुर्जी आणि भाकरी. मग परलीन तर उचलशील. घरोघरी त्याच असतं त्यान काय. तर आता आम्ही जेवणाची तयारी चालली आहे आमची. तर मटण आणलेलं आहे इथे. तर ते मी आता मी सांगितलं की मीच बनवणार आहे मटण. तर त्यांना सगळं आता प्रिपरेशन करायला सांगितलेलं आहे. तिथे सेमी लसूण वगैरे साफ करून देईल आणि कांदा वगैरे कापून देईल मला. त्याच्यानंतर मग आपण मटण बनवायला येऊ. तर चला मी ही मटणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आणि हा मी सुक्का मटण बनवणार आहे. तर चला बघूया आता कसं बनते ते. तर हा 1 किलो मटण आहे. त्यासाठी आता सिम्मी किती लसूण घेतलेस? 4. 4 घे लसूण. आणि आपल्याला कांदा पण लागेल ना. 2 मीडियम साईजचे 2 कांदे घे. खोबरा आहे वाटलेला बघ. आणि या बाई वाटणाच्या मसाल्याच्या पुड्या पहिले भेटत ना दुकानावर तशा आहेत. हे खोबरा पहिले वाटत ना त्याच्यानं टाकीत या. बघूया आपण पण ट्राय करून. आता काय तुझं चाललंय सकाळ सकाळ? हा दादा उठला? शिव दादा उठला? कुठे आहे दादा? बघू चल बघू चल उठलाय का बघू चल. चल दादा किती झोपलाय. चला 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 चला. दादा उठलाय? अरे बाबा दादा लगेच टॅब घेऊन चल बाहेर. बाहेर चल. पडदं वगैरे खोलूया आपण. तुझ्यासाठी आम्ही पडदं लावून ठेवलेले. 10:30 वाजलं दादा उठाला. असंच खोलायला लागलो ना. थोडं उडवला सगळा गावी सगळा. इकडचा पण आपण पडदा खोलू. इकडे बाल्कनी मध्ये नको. चल एवढा बस झाला. चल बाहेर. बांगडे घालायला आलास का तू? चल रे सिनो बाहेर चल.
चला चला शिव दादाला बोलव. चला बाहेर. टेचून घेते लसूण. मटण ही आमची पहिल्यापासून मटणाला कढई फिक्स आहे, छोट्या असल्यापासून. आता इथे वाटणाची तयारी अंकिता करत आहे आणि त्यासाठी ती कांदा लसूण सर्व भाजून घेणार आहे. म्हणजे पण टाकतोय पण नंतर तो वाटलेला आहे ना त्याच्यामुळं डायरेक्ट तो चालेल. आणि इथे आपला हा मटण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. लसूण इथे ठेचलाय मी, हिने फक्त हिने सोलून दिलेला सिम्मीनी. आणि आता ती कांदा आपला मस्त उभा कापायला सांगितलाय तिला, मस्त कापते आता. ते बघू शकता तुम्ही OTT आहे तर मस्त याच्यामध्ये ग्रिल वगैरे होते. तर बघू आपण याच्यामध्ये पण काहीतरी करू रेसिपी आणि ती तुम्हाला दाखवू. इथे आपला कांदा भाजून होत आहे, लसूण लगेच झालेला आहे भाजून. वर्षी बघा नजारा कसं दिसते. रेसिपीला अजून सुरुवात नाही केली म्हणून हे सर्व टाइमपास चालू आहे. सुरुवात झाली का मग तुम्हाला दाखवतो. अंकिता मग वाटाणा बनवणारच त्याच्यात काय काय टाकणारस तू? भाजलेला कांदा टाकते, भाजलेला लसूण आणि एक मिरची येते, जास्त नाही येते कारण तिखट आहे ना मसाला त्याच्या, आणि कोथिंबीर आणि खोबरा. असं आहे का? मग ती मिरची पण भाजून का? हा मिरची पण भाजली. असं आहे का? हा पोरगा आला बघ तुझा, काही टाइम. आणि हा शुभमचा इकडचा किचनचा भाग झाला ना का मी तुम्हाला होम टूर देईल. त्याचं आता काम चालू आहे करायचा, पण तो आता कसं फंक्शन वगैरे चालू होतं म्हणून ठेवलेला बंद. तर बघू हे झाला ना सर्व का मी तुम्हाला होम टूर देईल त्याची. झाला का फोन? आता इथे कढई गरम करते, आपण आता तेल टाकूया. मटणासाठी थोडं जास्त लागतं तेल, थोडंसं अजून लागेल. जेवढं तेल असेल तेवढं तो चांगला लागतो. मग ते अशी वाटण करायला पण 2 माणसं 3 माणसं लागली. काय करणार, असा वाटण करता काय कधी तुम्ही? आता आपल्याला अख्खा मसाला टाकायचा आहे गरम तेलामध्ये. तेल टाकलंय का? खसखस वगैरे सगळं असते हो, आणि मस्त 1 किलोसाठी बरोबर प्रमाणात आहे. आता आपला इथे एक कांदा, कांदा आपला आता फ्राय होऊन द्यायचा, भाजी नाही करायची. याचा गोल्डन कलर आला पाहिजे ना शिव, गोल्डन कलर आला पाहिजे. तुला काय पाहिजे? बटाट. हा आता जे बटाट पाहिजे याला तुला काय पाहिजे? आता इथे बघा असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण टाकायचं लसूण. हा जास्त लसणावरच बनवतो मी, कारण तो वास असतो ना वहीच तो येत नाही याच्यामुळे. तर आता हा का घेऊया जरा लसूण. टाकूया 1 किलो होता ना. 1 किलो सांगितलं. त्याला जवळजवळ 10 मिनिटं शिजवायचं आहे नुसता तेलामध्ये. याच्यात कांदा लसूण आणि अख्खा मसाला आहे, त्यामुळे 10 मिनिटं आपण शिजवून घेऊ. आणि याच्यावर ठेवायचं आपल्याला पाणी, आणि 10 मिनिटानंतर आपण हे चेक करायला येऊ. तोपर्यंत आता इथे लक्ष द्यायची गरज नाही. पाणी ओके. चला आता जाऊया आपण हॉलमध्ये आणि एन्जॉय करूया, बसूया सोबत.
टीव्ही लावूया आपण. ठेव बंद. आपण एकदम असं पाणी सुटतं चेक करू. आता या स्टेजला आपण आधी पहिले मिक्स करून घेऊया. असा मस्त असा पाणी फुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपले मसाले घालूया आपण. हा कसला मसाला आहे? गरम मसाला. आपण 1 चम्मच गरम मसाला टाकला. 1 चम्मच धने पावडर, हळदी. आणि आता इथे आपल्याला मसाला लागेल. तिखट आहे का? मसालो आगरी कोळी मसालो 3 चमचे. किती घेऊ? अजून तिखट आहे तिखट तेवढा तिखट आहे 4 टाकलं. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. मटण बोलला तर तो झणझणीतच झाला पाहिजे त्यासाठी मी असं. आणि आता हे मसाल्यामध्ये पण आपल्याला तो नंतर टाकू ना झाल्यावर. काय रे असं मिक्सर होईल सगळ्यांचे. किंवा आम्ही असं 3-4 मिळूनशी बनवलेलं मटण आहे त्यामुळे थोडी जरा वेगळी टेस्ट येईल याला. 6 कसे 8 पाणी नाही कांदा लसूण सगळे आपण मसाल्यामध्ये. नंतर मग आपण हा गरम पाणी टाकू. तर याच्यात अजून गरम पाणी टाकू. आणि जो वाटण बनवलाय तो आपण बटाटा शिजला ना ते टाकतो. नंतर बटाटा घालू. आता आपल्याला बघा हा असा आपला सुक्का मटण आहे आणि भाकरी, कांदा, लिंबू आणि राईस. तर आता इथे आम्ही जेवायला बसलो. एकीकडे इथे टीव्ही लावलेला आहे आपण. चला आता जेवतो आम्ही. तर दुपारी आम्ही जेवलो वगैरे आणि मग झोपलो थोडी आणि आराम केला थोडा आणि आता उठलोय. आता वाजले 5:45 ना 5:45 वाजले ना. आणि आज चालत आता आम्ही शेव्याला. बाबीताईंचा मुलगा झाला त्याला बारसा आहे त्याचा. तर तिथे चाललो. तर दीदी मला जास्त फाट्यावर भेटतील. तर आता शिव्याला मी सांगते सोडायला. तर चला मी अशी तयारी वगैरे केलेली असेल. चला आता घाई झाली खूप तर जाऊया आता. असं माझं फुल लुक आहे. चल शिवडी बाय. आता आम्ही बसलोय गाडीमध्ये आणि निघलोय. दास्तान फाट्यापर्यंत जाऊ आणि मग दीदीना तिथून गेल्यावर फोन करेन. आता म्हणजे केला होता फोन का मी निघलोय म्हणून. चला ते आल्यावर तुम्हाला दाखवते. माझ्यासोबत कंटिन्यू. आता इथे भाई आलाय आणि दीदी. तर चला आम्ही 2 जणी निघलो होता जायला. चला तिकडे गेल्यावर कसा प्रोग्राम होतो ते तुम्हाला सर्व दाखवते. आता इथे आम्ही उषाताईच्या घरी आलेलो आहोत. मस्त केले बा असे गार्डन. तर चला आतमध्ये जाऊया. थोडे इथे रिक्षामध्ये आलो नि आई. देवघर मस्त असा घर आहे छोटासा आणि मस्त किचन. काय झालंय? झाली का नाही तयारी? झाली ना. आता आम्ही सगळे निघलो जायला. तिकडे गेल्यावर दाखवतो. आता इथे असं फंक्शन चालू हे झालंय आणि आता आम्ही चाललो तिथे. प्रोग्राम चालू आहे आणि ही बालाची आई आहे. चला तू जाऊ ना. डेकोरेशन केलेला बघा. आणि बाळाचं नाव अशी माणसं बहुतेक गेलेले. आता या
आम्हाला मावशीने हे आणलेलं आहे. मावशी आम्हाला नैवेद्य घेऊन आलेली आहे खाऊ. हे आमच्या यांची मावशी मामी आलेले आहेत. मग या काय चालूच आहे याच्यामध्ये शिव. हा थंडा घेऊन आलेले आहेत मावशी. हे इथं बघ इशू हाय कर हाय. हे ताईंचे सासरवाडी सासरची माणसं. आता इथला सर्व कार्यक्रम आटपलेला आहे आणि आता आम्ही जेवलोत वगैरे सर्व. आता चाललो घरी. चला जाऊया घरी. तर आताच मी पोहोचली दास्तान फाट्यावर आणि सर्व आलेले आहेत. रिंकी आलेली इथे, अंकिता आणि इथे पुढची दाखवते तुम्हाला. आता इथे शिव आलाय, सिनो आहे आणि हे आम्ही आता चाललोत. एक सरप्राईज आहे ते आणायला. इथे मी वाशीला पोहोचते आणि कशाला आले हे मी मला सांगितलं असतं. चला माझ्यासोबत. तुला का सिनो? हा आता जिथे कशासाठी इथे आलो ते आपल्यासोबत दैवी होणार आहे बघा समोर. सावकाशा इथेच घे. नाही सरळ घ्या, सरळ उभी घ्या. इथं दाखवते ना त्यांना. ओहो कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटते सिनो? हा तुला फोन घेतलाय तर मम्मीनी. नाही कसं वाटते? अभ्यास करशील ना आता? आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पाहिजे. कसं वाटते सिनो तुला? मग याच्यावर काय बोलशील तू मम्माला? तर मम्माला सगळं काम ऐकशील ना? बघते आता आम्ही वाशीवरून निघालोत आणि चाललोत आता KFC खायला. इथे आम्ही आता KFC ला पोहोचलोत. ऑर्डर आली नाही तर नुसतं रडतंय नॅम नॅम. नको त्याला, नको ना तुला. आवरा सिरोचा नवीन मोबाईल मध्ये व्हिडिओ चालू केली. पप्पाचा मोबाईल हा मेल आलेला आहे. आणि बर्गर कोक. तर इथे आता आम्ही आता आलेलो आहोत घरी. तर चला शुभमा येते, चप्पल वगैरे काढते. सिम्मी पण आहे. मम्मी वाटतं झोपली. तर मी आज काय काय केलं दिवसभरात हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. कुठे कुठे गेले हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते.
जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.